आमचं दर्शन झालेलं आहे केदारनाथचं. आता आम्ही निघालो आहे. हे बघा, अजून पुढे जसं जसं कुणी पालखीने जातं, कुणी घोड्याने जातं, कुणी पायी पायी जातं. पण आम्ही आता घोड्यावर जाणार आहे, कारण माझी तब्येत जराशी बरोबर नाही आहे, म्हणून मी घोड्यावर जाणार आहे. बघा, तुम्ही बी या, सगळ्यांनी दर्शन घ्या. मी तुम्हाला पाठवत जाईल. लाईक करा नका करू, शेअर करा नका करू, असं काही नाही आहे. पण सगळ्यांना दर्शन व्हावं हीच माझी इच्छा आहे. सगळ्यांनी दर्शन घ्या, कारण का तर सगळ्याची परिस्थिती तशी नसती की सगळ्यांनी येतच असं नाही आहे. कुणी जिद्दीने येतं, कुणी नवसाने येतं, कुणी कशाने, कुणी भाग्याने येतं. मी माझ्या भाग्याने आलेली आहे. आणि हे रईस म्हणजे एक कहाणी असती, ते मोठी असती, सांगण्यात टाईम नाही आहे मला आता सध्या. पण मी आली, सगळ्यांच्या आशीर्वादाने आली आहे आणि माझं भाग्य आहे. आणि तुम्ही बी या बरं का केदारनाथला. खूप दर्शन छान भेटतं आणि बघितल्याच्या नंतर एकदम मन प्रसन्न होतं. खरंच एकदम डोळ्यातून एक भावना व्यक्त होतात ना, ते देवाच्या मोरं गेल्याच कळत असतं माणसाला. आणि तर मी जास्त नाही बोलू शकत, कारण का तर इथून जाताना कसं तरीच वाटतं देवाच्या इथून. तुम्ही बी जेव्हा येताल ना, खरंच चांगल्या भावनेने येताल ना, तेव्हा तुम्हाला कळेल की आपण काहीतरी घेऊन चाललेलो इथं. म्हणून म्हणते नक्कीच या, सगळ्यांनी दर्शन घ्या आणि सगळ्यांचं दर्शन हो हीच माझी इच्छा. देवाला मी प्रार्थना करते की सगळ्यांना बोलव, सगळ्यांचं दर्शन होऊ दे देवा, कारण आयुष्य हे एकदाच असतं, परत परत नसतं. म्हणून म्हणते सगळ्यांनी या, आनंद घ्या. अहो, कष्ट तर आयुष्यभर आहेच आपल्या जीवनात. सगळ्यांनी आनंद घेत चला. आणि देव आहे, देव आहे आपल्यातच आहे. आणि सगळ्यांना तुम्ही सारखं समजत जा आणि देवाला बी मानत जा, कारण देव आहे तर सगळे काहीच नाही. जिथं भाव तिथं देव असतो. म्हणून आज माझं दर्शन झालेलं आहे. हे बघा, सगळं म्हणजे एक विशेष काय असतं माहिती नाही का, जेव्हा आपण जातो हे बघा बर्फ आहे सगळा, आणि बर्फेत असं चालणं म्हणजे शक्यच नाही आहे.